सच्चा मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्या. तर पहा आज इतकी धावपळ आहे. तर पहा एक बाई माणूस किती धावपळ करते दिवसभरात, तर तुम्ही आज पाहू शकता. तर चला आज माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा. तर पहा हे रेन पाईप मागल्या वर्षीचे पपईचे रेन पाईप होते हे, आणि पपई काढल्याच्या नंतर आम्ही रेन पाईप गोळा केले आणि घरी नेऊन ठेवले होते. तर तुम्ही पाहू शकता मस्त. आणि हे पहिलं आमचं 1 एकर एकरभर रान आहे हे वरचं, आणि इथं पपई लावली होती मागल्या वर्षी. तर पहा इथं मी काकऱ्या पाळी मी घातल्या होत्या. अगोदर काकड्या घातल्या आणि दुसऱ्या दिवशी पाळी घातली होती. ते पहा पावसाने आम्हाला लागवड करायला लेट झाले होते. आणि ट्रॅक्टरवाल्याला काय झालं, घरचा ट्रॅक्टर आहे आमचा, पण आम्हाला बाहेरून ट्रॅक्टर बोलवायला वेळ आली, की सर यंत्र नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे सर यंत्र आम्ही बाहेरून ट्रॅक्टर बोलवला. तर पहा ट्रॅक्टरवाल्यांनी पण लय लेट केले 2-4 दिवस. आज येतो, उद्या येतो, आज येतो, उद्या येतो करता त्यांनी पण 2-4 दिवस लेटच केले. तर लागवड करायला भरपूर लेट झाले होते, तर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आम्ही म्हणलो, तर 2 एकराला सरी पाडायची. त्यामुळं त्यांना म्हणलं, "चला आपण खालच्या रानातली सरी पाडून येऊ." तर आम्ही चाललो होतो खालच्या रानात. तर तुम्ही पाहू शकता. शेत आमचं भरपूर असं जंगला टाईप शेत आहे. तर मी 2-4 वेळा बिबट्या पण बघितला होता. तर चला, त्यानंतर आम्ही आलो खालच्या शेतात, आणि माझा मुलगा आणि मी रेन पाईप परत ते पण घरून घेऊन आले होते. आता 8 फुटावरती सरी पाडायची, चुकावा नाही म्हणून, एकदम सरळ सरी यावा म्हणून आम्ही घरून टेप घेऊन आलो होतो. तर तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरवाले पुढे गेले आणि ट्रॅक्टरवाले तिथं ट्रॅक्टर लावत होते. त्यानंतर आम्ही शेतात आलो. तर तुम्ही पाहू शकता. त्या शेताला पण मी काकऱ्या पाळी हे सगळं मी चालवला होता ट्रॅक्टर. ही आमच्या घरी पण ट्रॅक्टर आहे आमचा स्वतःचा. तर चला आता सरी अशी मस्त पाडून घेतली आहे. 8-8 फुटाचं अंतर, आणि आम्ही ट्रॅक्टरच्या पुढं बरोबर असं 2-4 वेळा वळखावणं करून ट्रॅक्टर बराबर सरी पाडत होता. तर चला आम्ही आता चाललोय वरच्या शेताकडे. आता इथं 40 मिनिटं ट्रॅक्टरचे 40 मिनिटं झाले होते. इथं पडल्या होत्या 18 सऱ्या, आणि ट्रॅक्टर गेला होता पुढं. तर चला आम्ही पण चाललोय ट्रॅक्टरच्या पाठीमागून. तर तुम्ही पाहू शकता, इथं ऊसाचं रान आहे आणि इथं मोठी ताल आहे. या तालीच्या वरून पण ऊसच आहे. तर तुम्ही पाहू शकता, इथं मी मागल्या वर्षी बिबट्या बघितला होता. 2 बाया आणि मी, आम्ही चाललो होतो पपई तोडायला खालच्या शेतात, आणि इथं बिबट्या बघितला होता. तर चला जाऊ द्या, आपण चलू आता वरच्या रानात. आता ट्रॅक्टर चाललाय वरच्या रानात. आमची इतकी धावपळ झाली होती सकाळच्या पारी. आज लय काम करायचंय. सरी पाडायची, बाया घेऊन यायच्यात. परत दिवसभर पपई लावायची. उरलेल्या टाईमात रेन पाईप पण पांगवायचे. आता पाहू काय होतंय. तर चला, असं माझं धावपळ चालू होती. वरच्या रानात आलो आम्ही. प्रत्येक सरीला आम्ही वळखावणं करायचो आणि पुढे चालायचो. तर पहा असं चालू होतं आमचं काम. तर त्यानंतर वरच्या रानात गेलो, सरी पाडली, आणि माझ्या मुलाला इथं मोरपीस पण